नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आणि ग्रीव्स कॉटन ही पुण्याची कंपनी आहे जी नावाप्रमाणे आपल्याला वाटते कॉटन रिलेटेड काय करते का, तर नाही करत नाही. ही ग्रीव्स कॉटन ग्रुपची कंपनी आहे आणि ही बेसिकली ऑटो कॉम्पोनंट्स आणि टू व्हीलर बनवणारी कंपनी आहे. तुम्ही या कंपनीची टू व्हीलर बघितली असेल, इलेक्ट्रिक टू व्हीलर. ओके, ती हिट झाली आहे की नाही ते तुम्हाला माहितीच असणार आहे, पण ऑब्व्हियसली प्रॉफिटवरनं दिसतं आहे की ती थोडी कमी हिट झाली आहे, एवढी हिट झालेली नाही आहे. ओके, दे आर प्रॉब्ली पायनियर्स इन इलेक्ट्रिक टू व्हीलर्स. तर ह्या कंपनीचे रिझल्ट डिसेंबरचे आले, ते 574 कोटी सेल्स आले आहेत. गेल्या वेळेला 501 कोटी होते आणि प्रॉफिट आला आहे तो 58 कोटी आला. गेल्या वेळेला फक्त 65 कोटी होतं, त्यामुळे प्रॉफिटॅबिलिटी कमी झाली ह्याची एका क्वार्टरमध्ये. पण ओव्हरऑल तर 3 क्वार्टरमध्ये बघितलं तर प्रॉफिटॅबिलिटी 206 कोटी आहे PBT वर्सेस 167 कोटी आणि फुल इयरची प्रॉफिटॅबिलिटी आहे 250 करोड. ओके, आणि PAT बघितलं तर 152 कोटी 9 महिन्याचं आहे आणि गेल्या वेळेला 124 कोटी होतं, त्यामुळे PAT चांगला आहे. ओके, बाकी तुम्ही इक्विटी बघा, फेस व्हॅल्यू बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्शन घ्यायचे. ग्राफ बघा, टेक्निकल ग्राफ बघा. पण हा शेअर टिपिकली जर 200ला आला असेल किंवा 200च्या खाली असेल तर हा शेअर घ्यायला हरकत नाही आहे, कारण हा शेअर म्हणजे DNA उत्तम आहे या शेअरचा आणि तुम्हाला पैसे देऊन जाणार हा शेअर आहे. बरेचसे शेअर असतात की तुम्हाला ते पैसे देऊन जातातच जातात, तर अशापैकी हा शेअर आहे ग्रीव्स कॉटन. ओके, आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर यांची अजून हिट झाली इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर, तर ऑब्व्हियसली यू विल बी गेटिंग डिसेंट प्रॉफिट. ओके, डिसेंट म्हणजे कॅन बी 30%. ओके, ॲट टुडेज प्राईस इन ग्रीव्स कॉटन इंडिया लिमिटेड. ओके, त्यानंतर दुसरा आहे तो GIC RE इन्शुरन्स कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी आहे आणि ह्याची पण इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये जबरदस्त आहे. यावेळेला या क्वार्टरला प्रॉफिट आला आहे 1518 कोटी. गेल्या वेळेला तर 1620 कोटी. त्यामुळे या क्वार्टरमध्ये डिसेंबर कम्पेअर केलं तर प्रॉफिट कमी आहे PAT, पण जर 9 महिन्याचा कम्पेअर केला तर 6100 कोटी प्रॉफिट आहे आणि गेल्या 9 महिन्यात होतं 4500 कोटी. ओके, इक्विटी जास्त आहे याची, पण इन्व्हेस्टमेंट जर मार्केटवरती गेलं तर हा शेअर नक्कीच 100 रुपयेवरती जाऊ शकतो. आत्ता मे बी 400 रुपयाला किंवा त्याच्यावर खाली असेल अवेलेबल, पण इट पब्लिक सेक्टर कंपनी आहे आणि मे बी पब्लिक सेक्टर कंपनी आहे. इन्शुरन्स जर प्रायव्हेट सेक्टर म्हणजे बनवायचं ठरवलं, त्या कंपनीला तुफानी तेजी येऊ शकते. पण ते हँगिंग स्वॉर्ड आहे की सरकारची हिस्सेदारी याच्यामध्ये मोर दॅन 75% असेल तर सरकार विकते, OFS आणते, ऑफर फॉर सेल. त्याच्यामुळे या शेअरकडे कोणी बघत नाही, पण सेफ शेअर आहे GIC RE आणि सध्याच्या भावाला तर डेफिनेटलीच सेफ आहे. पण तुम्ही एका शेअरमध्ये जास्त पोझिशन करायची नाही. ओके, मॅक्सिमम यू कॅन हॅव 10,000 or 1 lakh डिपेंडिंग ऑन हाऊ रिच यू आर और हाऊ मेनी lakhs यू हॅव टू इन्व्हेस्ट. ओके, ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 4 months or मे बी 10 months. सो GIC RE आणि स्टेट बँकेचं क्या कहना, मी तुम्हाला गेले जवळजवळ वर्षभर सांगतो स्टेट बँक घ्या. ज्यांनी शेअर स्टेट बँक उचलला ते मालामाल झालेले आहेत. ओके, 30% प्रॉफिट मिळालेलं आहे त्यांना. 800 पासून मी सांगतो आता 1200 झालेलं आहे. ओके.